नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पेण तालुक्यातून 16 प्रतिकृती जिल्ह्याला जाणार. शिक्षण विभाग, पेण पंचायत समिती आणि एनव्हीजी एज्युव्हेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने कोनायसन शाळा पेण येथे 53वे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. 2 दिवस सुरू असणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण पेणचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते झाले. एकूण 110 विज्ञान प्रतिकृतींनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला होता. त्यामधील 16 प्रतिकृती या जिल्हा स्तरासाठी पात्र झाल्या असून यामध्ये 2 आदिवासी विभागातील प्रतिकृती आहेत. यावेळी निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आले. या स्पर्धा 2 विभागात घेण्यात आल्या. प्राथमिक आणि माध्यमिक या विज्ञान प्रदर्शनाचे चॅम्पियन ट्रॉफी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज जोहे यांनी पटकावले. सर्वप्रथम आलेल्या पाहुण्यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार रविशेठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम एनव्हीजी एज्युव्हेंचर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर मनीष वनगे, सचिव सोनाली वनगे, ज्योती गुरव, माजी प्राध्यापक LS जांभळे आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी प्रास्ताविक गट शिक्षण अधिकारी शर्मिला शेंडे यांनी केले, तर अहाना राजन पाटील यांनी कोनायसन स्कूल बद्दल आपले विचार मांडले. तर सचिव डॉक्टर सोनाली वनगे यांनी पेण पंचायत समिती शिक्षण विभागाचे आभार मानले की जे आज आमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शन भरवले आणि आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल पूर्ण पेण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि गणित अध्यापन विभागाचे सतशः आभार. तर यावेळी प्रमुख अतिथी आमदार रविशेठ पाटील यांनी छोट्या वैज्ञानिकांना शुभेच्छा देऊन उद्याचा भारत आपण घडवणार आहात. स्वच्छ व सुंदर भारत घडवण्याची जबाबदारी ही आपल्या हातात आहे असे सांगितले. यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते जिल्ह्यातील आयडॉल शिक्षक म्हणून विनोद म्हात्रे यांचे विशेष सत्कार करण्यात आले. तसेच कोनायसन स्कूलचे सर्वेसर्वा प्रकाश गुरव यांचे देखील सत्कार करण्यात आले. त्यानंतर आभार विनोद म्हात्रे यांनी व्यक्त केले. गरजा रायगड सात संवादशी प्रमुख अतिथी आमदार रविशेठ पाटील, गट शिक्षण अधिकारी शर्मिला शेंडे, मुख्याध्यापिका सुप्रिया विखणकर आणि विद्यार्थ्यांनी संवाद साधला. ग्रामीण भागातली मुलं ही आता ज्या पद्धतीनं काम करतायत आणि आता भारतावर फार मोठा प्रसंग असा आहे की स्वच्छता भारत ही एक मोठी स्कीम आहे. आज आपल्या प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेचा फार मोठा प्रश्न यक्ष होऊन बसेल आणि ह्यासाठी आज जी ही मुलं ही तयार होतात, ह्या मुलांनाच पुढचं आयुष्य ह्या देशाचा घडवायचा. या मुलांना पुढचं आयुष्य ही संपूर्ण हा भारत, स्वच्छ भारत, सुंदर भारत असा कसा होईल अशा दृष्टीने त्यांची कामं चाललेली आहेत. 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पेण तालुक्यात कोनायसन स्कूल बोरगाव येथे संपन्न होत आहे. दिनांक 19 डिसेंबर 2025 आणि दिनांक 20 डिसेंबर 2025 या 2 दिवसाच्या विज्ञान प्रदर्शनाच्या या कार्यक्रमात प्राथमिक विभागातून 60, माध्यमिक विभागातून साधारण 34 आणि शिक्षकांच्या 11 अशा टोटल 105 प्रतिकृती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण सोहळा दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 ते 4 या कालावधीत पार पडणार आहे. या सगळ्या कार्यक्रमासाठी 2 दिवसांसाठी शाळेचा स्टाफ आणि सगळी जी भौतिक सुविधा उपलब्ध आम्हाला पंचायत समितीच्या या कार्यक्रमासाठी कोनायसन स्कूलने अतिशय उत्तमरित्या उपलब्ध करून दिलेली आहे. मी शिक्षण विभागाची तालुक्याचे प्रमुख म्हणून सर्व नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षकांना आवाहन करते की आजच्या या दिवसात आमच्या प्रदर्शनामध्ये ज्या काही मॉडेल्स मांडलेले आहेत ते येऊन त्याचे निरीक्षण करावे असं मी सगळ्यांना विनंती करते. नर्सरी ते 12वीची प्रशस्त शाळा, या प्रशस्त शाळेच्या प्रांगणामध्ये 53वे पेण तालुका शिक्षण विभाग, गणित आणि विज्ञान अध्यापक मंडळ आणि कोनायसन स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन मांडलेलं आहे. या प्रदर्शनाचा विषय विकसित भारत, आत्मनिर्भर भारतासाठी STEM हा होता आणि त्याप्रमाणे
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागरूक करणं, त्यांची निरीक्षण क्षमता वाढवणं, त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे प्रकल्प सादरीकरणाचा आत्मविश्वास निर्माण करणं हा होता. आणि त्याप्रमाणे विविध पूर्ण तालुक्यातल्या शाळांनी सहभाग घेतला आणि मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह आयडिया सादर केल्या. त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचं खूपच कौतुक आहे. अनेक शाळांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचेही आभार. आणि शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प बघण्यासाठी जे विद्यार्थी उपस्थित राहिले त्यांनी यातून प्रेरणा घेऊन पुढच्या वर्षी जो यावर्षी सहभाग त्यांनी दाखवलेला आहे त्यामध्ये अजून भर पडावी आणि पेण तालुक्याचं नाव जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर नक्कीच चमकावं अशी आशा मी बाळगते. शाळेच्या सर्व कमिटी मेंबर्सनी, शिक्षण विभागातल्या अनेक मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार मुख्याध्यापिका म्हणून माझ्या स्टाफसह मी हा कार्यक्रम उत्तमरित्या पार करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने, त्यांच्या कलात्मक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने या कार्यक्रमाची आज सांगता होणार आहे. आणि खूपच उत्तम प्रकारचे प्रकल्प पेणसारख्या लहान तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. Good morning everyone. Myself Disha Prakash Bhura and myself Gayatri. We the students of Conaisan School grade 11 today have made the project of soil moisture detector. So as we know, agriculture is dependent upon water and is greatly important in every country. So as we know, agriculture is mainly dependent upon irrigation. So over irrigation can lead to water wastage, while under irrigation would lead to crop damage and field damage. The main aim of this project is to detect the soil present in detect the water present in the soil. So if the water level is high, it can damage the roots of the plants, and if the water level is low, it can damage the health growth of the plant. So today we have made a project which will reduce the moisturization of the soil. So the circuitries of and the components are The breadboard, LED lights, Arduino, and the soil detector. The soil detector will detect the water level present in the soil. There are some advantages of this project. This project is cost efficient, affordable to everyone, and next it can be used in larger farms as well as in the gardens or nurseries. As a future scope, we can add an LED light so that it will detect the temperature, humidity, and the water level present in the soil. And also we can add the water trunk so that if the water level is less in the soil, it will automatically irrigate the plant. Thank you. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.